मारुतीचा भक्त आहे. आई जगदंबेच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हा यशस्वीपणे काम यश मिळालं. आज सकाळी तर तुम्हाला सांगतो मी अक्षरशः सकाळी डोळ्यात प्रचंड पाणी येत होतं, कारण आज उद्धवसाहेबांनी खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवला. परंतु मला आनंद सगळ्यात जो झाला, उद्धवसाहेब आम्हाला घेऊन गेले भद्रा मारुतीला, तर त्या भद्रा मारुतीचा आशीर्वाद त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या मुळे मिळाला आणि उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला हे केलं. पण एक सांगतो मी, आज साधू संतांचा आशीर्वादसुद्धा त्या ठिकाणी खूप मोठा आहे. तो म्हणजे नरेंद्र स्वामीजी, गुरुवर्य अण्णासाहेब मोरेजी आणि बाकी सर्व साधू संतांचा आशीर्वाद आहे त्या ठिकाणी. मी एक धार्मिक व्यक्तीचा आहे, पण मी धार्मिक व्यक्तीचा असलं मी सर्व धर्मीयांना मानतो. आज मुस्लिम समाजाच्या अनेकांनी त्या ठिकाणी रोजेमध्ये त्या ठिकाणी दुआ मागितली त्यांनी. हेच नाही तर तुम्हाला सांगतो सर्व समाजाने त्या ठिकाणी मला हे दाखवलं. ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, शेतकरी वर्ग असतील, त्या सगळ्या समाजाने, हिंदू समाज असेल, वंचित समाज असेल, सगळ्यांनी मला त्या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि त्या समर्थनाचा विचार मानणे उद्धवसाहेबांनी केला. मी खरोखर मी सांगेल की मला आता खूप काम करायचं आहे. 5 वर्ष जे काही काम झालं नाही ते मला काम करायचं. पुढचं या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट विकास करायचा खूप मोठा. जे कामं यांच्याकडनं झालेलेच नाही, जे माझे कामं जे सुरुवात झाली होती, जे काही थोडे बाकी राहिले होते ते सुद्धा ह्या लोकांनी केले नाही, ते आता मला करायचं. जसं उदाहरण म्हणजे जर सांगितलं तर आपला टनेल जो आहे तो टनेल चाळीसगाव कन्नड घाटात. आता ही सगळी तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे सुद्धा इच्छुक होते. ते बोलताना म्हणाले की थोडंसं वाईट वाटलं, पण आता पक्षाने निर्णय घेतलाय तर मी पूर्ण ताकदीने काम करणार. मी नाही, वाईट कोणालाच वाटत नाही. कारण एकतर तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये असं असतं, जोपर्यंत तिकीट जाहीर होत नाही तोपर्यंत आपण स्पर्धा करायची, पण तिकीट जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्यांनी हातात घालून कामाला लागायचं. ते आज या ठिकाणी मी सांगतो, मी आणि अंबादास दानवे आम्ही अनेक वर्षापासून एकत्र आहोत, म्हणून आम्ही दोघेही त्या ठिकाणी हातात घालून काम करून ते अंबादास दानवेजी माझं काम करणारच आहे असं त्यांनी मागे सांगितलं होतं मला. इम्तियाज जलील तुमचे स्पर्धक आहेत, तुमच्या विरोधात आहेत. आता कोणीच नाही, कोणीच नाही तो. नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो ना काय होतं. अहो, सगळा मुस्लिम समाज त्याच्यामुळेच माझ्याकडे आला. तो काम केलं नाही त्याने म्हणूनच आलं ना. आणि विश्वास वाटला की नाही खैरेसाहेब काम करते, आपलं काम खैरेसाहेब करते, म्हणून मुस्लिम समाज माझ्याकडे आलेला आहे. कालपासनं रात्रीपासनं अहो मुस्लिम समाजाने किती म्हणजे त्या रोजेमध्ये दुआ मागितली देवाला त्यांच्या. आणि मग ते म्हणजे इतकं, आणि कोणी किती लोकांनी, मुस्लिम महिला, मुस्लिम म्हातारे, वयस्कर, हे सगळे तरुण मुलं, मग आता ते इम्तियाज जलीलचं काय राहिलं, काहीच नाही. विजयाची कशी खात्री आहे तुम्हाला? विजयाची 101%, 1001%, 1,01,000% ही खात्री मला. तर होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे. उमेदवारी मिळाली आहे त्यानंतर या ठिकाणी त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.